मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। योजनेचा मासिक हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे। फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे। तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकून चुकीचे पर्याय निवडले गेल्याने लाभ थांबला आहे किंवा थांबवला गेला आहे। अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीनेच करता येईल। यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आलेला आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबलेला आहे, त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ 4 महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे 6,000 एकाच वेळी अशा महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे। ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च 2026 आहे, अशी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली होती। ही मुदत डिसेंबर 2025 नंतर वाढवण्यात आलेली आहे। या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा थांबू शकतो। तर मग लवकरात लवकर ladkibahin.maharashtra.government.in किंवा ई-केवायसी या विभागावर जा आणि आपली माहिती तपासा आणि चुका दुरुस्त करा। सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, जेणेकरून भविष्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत। ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्टेटस तपासा, म्हणजे तुमचं स्टेटस नेमकं काय आहे ते तुम्हाला समजेल। या संधीचा फायदा घ्या आणि योजनेचा लाभ नियमित मिळवा। आणि अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईनला संपर्क साधा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।